नमस्कार, मी डॉक्टर अमृता कुलकर्णी. वजन कमी करताना एका महिन्यामध्ये साधारण किती कमी करू शकतो हा खूप जणांचा प्रश्न असतो. आता तुमचं वजन कमी होणं हे तुमचं वय, तुमचं कामाचं स्वरूप, तुम्हाला असणारे त्रास म्हणजे फिजिओलॉजिकल काही कंडिशन्स आहेत का, किंवा तुम्ही किती डेडिकेटली किंवा व्यवस्थितपणे सगळं फॉलो करताय याला सुद्धा खूप महत्व आहे. या सगळ्यावर डिपेंड आहे की तुम्ही एका महिन्यामध्ये जर बघायला गेलं म्हणजे अगदी हेल्दी पद्धतीने तर साधारणपणे 3 ते 5 किलोपर्यंत वजन आरामात कमी करू शकता व्यवस्थितपणे, आणि याला आपण हेल्दी वेट लॉस असं म्हणू शकतो. आता वजन कमी करायचं म्हणजे नेमक्या कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या, किंवा हे आपण सोशल मीडियावर तुम्हाला हजारो व्हिडिओ याचे बघायला मिळतील. एका महिन्यामध्ये 5 किलो कमी करा, एका महिन्यामध्ये 10 किलो कमी करा. पण युजली कसं असतं की तुम्ही जेवढ्या फास्ट वजन कमी करता तेवढ्याच फास्ट वजन ते वाढायला सुद्धा वेळ लागत नाही, आणि म्हणूनच वजन कमी करताना नेहमी पेशन्स हा महत्वाचा आहे. स्टेप बाय स्टेप जाणं अतिशय महत्वाचं आहे. आता जेव्हा तुम्ही विचारता किंवा बरेच पेशंट विचारतात की एका महिन्यामध्ये मला साधारण 5 किलोपर्यंत वजन कमी करता येईल का, तर असा काही आम्हाला डाएट प्लॅन सांगा. बेसिकली डाएट प्लॅन हे अतिशय साधे सोपे मी आपल्या चॅनलवर सांगितलेले आहेतच. व्हिडिओ भरपूर आहेत. तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. तुम्हाला भरपूर डाएटचे व्हिडिओ मिळतील आणि अतिशय साधं सोपं घरचं जेवण, सप्लिमेंट्स अजिबात नाही. आणि अर्थातच आपण सगळेजणच काम करतो, आपण सगळ्याच दिवसभर राबत असतो, आणि या सगळ्यामधून मग ते घरासाठी असेल किंवा मुलांसाठी असेल किंवा आपलं कामं असतील, या सगळ्यामधून वेळ काढायचा स्वतःसाठी आणि स्वतःचं वजन कमी करण्यासाठी, स्वतःच्या हेल्थसाठी हा फार मोठा टास्क आहे. आणि एस्पेशली स्त्रियांसाठी की सगळंच बघावं लागतं, सगळंच करावं लागतं, आणि मग हे खूप काही त्यांना वेगळं काही सांगितलं की मग ते डाएट फॉलो होत नाही. खूप एक्स्ट्रीम करायला गेल्या की तेही डाएट फॉलो होत नाही. मग असे सोपे बदल काय करायचे की ज्यामुळे एका महिन्यामध्ये आपण जास्तीत जास्त 5 किलोपर्यंत वजन कमी करू शकतो. डाएट प्लॅन तर तुम्ही फॉलो करालच, पण एक छोटे बदल सांगते. हे 5 बदल रोजच्या जेवणामध्ये करा. तुम्ही अगदी व्यवस्थितपणे आणि सायंटिफिकली आणि हेल्दी पद्धतीने वजन कमी करू शकता. तर सगळ्यात पहिला बदल म्हणजे काय की वजन कमी करायचं म्हणून कमी खाऊ नका. हे सगळ्यात महत्वाचं आहे. बऱ्याच वेळेला आपण असे व्हिडिओ बघतो की एवढंच खायचं तेवढंच नक्की नो डाऊट की तुम्हाला पोर्शन कंट्रोल ठेवलाच पाहिजे, पण पोर्शन कंट्रोल वेगळं आणि कमी खाणं वेगळं. आपण काय करतो माहितीये का, बरेच बायका येतात ना की मॅडम माझं वजन खूप जास्ती आहे पण त्या मनाने मी खात नाही हो, खूप कमी खाते. मग वजन का वाढतं हे लक्षात येत नाही. सगळ्यात मोठं आपलं जे काही मिसअंडरस्टँडिंग होतं ते इथे होतं की वजन कमी करण्यासाठी कमी खायचा हा पर्याय नाहीये, तर व्यवस्थित खायचं, नीट खायचं हा पर्याय आहे. ईट राईट नॉट लेस हे सगळ्यात महत्वाचं तुम्ही आपल्या मेमरीमध्ये कोरून ठेवा. आणि बॅलन्स फूड घेणं अतिशय महत्वाचं आहे, तरच तुम्ही वजन कमी करू शकता. तुम्ही कमी खाल्लं तुम्हाला क्रेविंग जास्त होणार, तुम्हाला न्यूट्रिशनल डेफिशियन्सी जास्त होणार, तुमचं पोट भरणार नाही, आणि ते डाएट तुम्ही जास्त तुमचं सस्टेनेबल राहणार नाही. तुम्ही 3-4 दिवस कराल, आनंदाने कराल, आणि 5व्या दिवशी म्हणाल आता बास मला खूप भूक लागते. तर हा एक महत्वाचा मुद्दा असतो की कमी खाऊ नका, व्यवस्थित खा. सीझनल भाज्या, पालेभाज्या, फळं, धान्य, सॅलड, कोशिंबिरी हे सगळं तुमच्या डाएटमध्ये असलं पाहिजे. बॅलन्स डाएट म्हणजे काय यावर माझा एक डिटेल व्हिडिओ आहे, तो नक्की बघा. तुम्हाला समजून जाईल की बॅलन्स डाएट घेणं कसं महत्वाचं असतं, आणि सगळं व्यवस्थित खाऊन सुद्धा आपण वजन कसं कमी करू शकतो. हा झाला पहिला मुद्दा. दुसरा बदल काय करायचा आहे, जेवणाआधी एक 20 ते 25 मिनिटं आधी तुम्हाला 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे. 1 ग्लास गरम किंवा कोमट तुम्ही घेऊ शकता. तर यामुळे फायदा काय होतो तर तुमची भूक कमी होते. अर्थातच भूक कमी झाल्यामुळे कॅलरी कमी व्हायला मदत होते, कॅलरी डिफिसिट होतात, आणि मेटाबॉलिझम वाढायला मदत होते. तुम्ही जेवणाच्या आधी अर्धा तास जर आठवणीने घड्याळ लावून पाणी प्यायलात तर खूप महत्वाचं तुम्हाला यामध्ये बेनिफिट मिळतो. पचन चांगलं होतं, मेटाबॉलिझम वाढतं, आणि मी आता सांगितलेलं आहेच की आपल्याला जेवायच्या आधीची खूप भूक लागलेली असते, तर ती तुमची कमी होते भूक, आणि कॅलरी कट डाऊन व्हायला मदत होते. तर अगदी आरामात तुम्हाला गरम घेता येत नसेल, कोमट घेता येत नसेल, साधं पाणी प्यायलात 1 ग्लास तरी सुद्धा हरकत नाही. गरम प्यायलात तर त्यातल्या त्यात अजूनच चांगलं. आणि आता थंडी आहे,
तर तुम्ही गरम पाणी नक्कीच घेऊ शकता आणि हे महिनाभर नक्की करून बघा. तुम्हाला तुमचं एक नॅचरल ॲपेटाईट सप्रेसंट म्हणून हे काम करतं. आणि पाणी कधी प्यावं तर याचा एक महत्वाचा सायंटिफिकली हे प्रूव्ह झालेलं आहे. जेवणाच्या आधी अर्धा तास तुम्ही पाणी प्यायला तुमचं मेटाबॉलिझम म्हणजे चयापचय क्रिया खूप चांगल्या पद्धतीने काम करते, जे तुमचं वजन फास्ट कमी करायला मदत करते. तर हा झाला दुसरा बदल. तिसरा बदल काय करायचा आहे तर जेवणामध्ये आमटी, उसळ, सॅलड, भाजी यांचा पोर्शन जास्त ठेवायचा आहे आणि पोळी किंवा भाकरी किंवा भात यांचा पोर्शन कमी ठेवायचा आहे. म्हणजे काय तर कार्ब्स कमी घ्यायचे आहेत आणि बाकीचं सगळं जास्त घ्यायचं आहे. आपण एक्झॅक्टली अपोजिट करतो. एकच पोळी दिलीये, तुम्ही एकच भाकरी दिलीये, मॅडम कसं काय पोट भरणार? एका भाकरीमध्ये पोट का भरत नाही? कारण आपल्याला सवय असते की 2 किंवा 2 भाकऱ्या खायच्या किंवा 3 पोळ्या खायच्या आणि मग आपण भाजी, उसळ, आमटी एवढंच घेतो आणि म्हणूनच आपले कार्ब जास्त जातात आणि बाकी सगळं कमी जातं, जे एक्झॅक्टली अपोजिट झालं पाहिजे. प्रोटीन, फायबर्स म्हणजेच डाळ, उसळ, आमटी, सॅलड, पातळ भाजी, व्हॉटेव्हर जे काय असेल तुमचं जेवण, हा याचा पोर्शन जास्त गेला पाहिजे आणि कार्ब्स कमी गेले पाहिजेत आणि मगच तुमचं पोट व्यवस्थित भरेल. आणि हे नक्की करून बघा, याचा खूप चांगला फायदा होतो. या सगळ्यामुळे काय होतं माहितीये का की तुम्ही कमी खाल्लं तरी तुमचं पोट व्यवस्थित भरतं. त्यामुळे पोर्शन कुठला जास्त घ्यायचा आहे, कुठला कमी घ्यायचा आहे हे समजून घेणं अतिशय महत्वाचं असतं आणि यालाच आपण बॅलन्स डाएट असं म्हणतो. यानंतर चौथा मुद्दा खूप साधा पण अतिशय महत्वाचा की जेवताना घाईत जेवू नका. प्रत्येक घास चावून खा. अगदी आपण म्हणतो तसं आपल्याकडे म्हण आहे ना की प्रत्येक घास 32 वेळा चावून खावा. 32 वेळा नाही तरी सुद्धा सावकाशपणे चावून खा. 10 मिनिटं तुमच्या जेवणाला नक्की द्या. घाईमध्ये पटापट आपण ऑफिसमध्ये काम थांबलंय, कुठे इकडे कुठे तिकडे काहीही असो, 10 मिनिटं शांत बसून तुम्ही जेवू शकता. तेवढं तरी एवढं सोपं काम तुम्ही नक्कीच करू शकता आणि दिवसभरात आपल्या सगळ्या कामांपासून आपण 10 मिनिटं शांतपणे जेवायला नक्कीच देऊ शकतो. यामुळे काय होतं माहितीये का की पचन नीट होतं, चरबी कमी साठली जाते आणि फिलिंग ऑफ फुलनेस लवकर येतं. म्हणजे तुम्ही बघा की तुम्ही पटापट जेवलात ना, जेवढं पटापट खातो आपला खाण्याचा पोर्शन जो आहे हा वाढतो. आपल्या खूप जास्त खाल्लं जातं आणि जेवढं तुम्ही थोडा पोर्शन जरी सावकाश चावून खाल्ला तरी तेवढ्याच पोर्शनमध्ये तुमचं पोट व्यवस्थित भरतं. याचं कारणच आहे की जेवढं तुम्ही चावून खाल, प्रत्येक घास व्यवस्थित खा, त्याची टेस्ट घ्या, सावकाशपणे आनंदाने जेवा आणि 10 मिनिटं तुमच्या जेवणासाठी नक्की द्या. उभं राहून पटापट घाईमध्ये जेवू नका. शांत बसून 10 मिनिटांमध्ये प्रत्येक घास व्यवस्थित चावून खा. तुम्हाला थोडंसंच खाण्यामध्ये फिलिंग ऑफ फुलनेस येईल आणि हे नक्की करून बघा. हा झाला चौथा मुद्दा. आणि पाचवा मुद्दा, जेवणामध्ये प्रोबायोटिक्स म्हणजेच दही किंवा ताक यांचा समावेश नक्की करा. जरी थंडी असेल, तुम्हाला कितीही त्रास होत असेल, थंड आणि आंबट हे घेऊ नका. अदरवाईज तुम्ही रोजच्या रोज ताजं दही किंवा ताक नक्की घेऊ शकता. प्रोबायोटिक्स म्हणजे काय माहितीये का, गुड बॅक्टेरिया जे आपल्या डायजेशनसाठी मदत करतात आणि हे जर नसतील तर काय होतं की तुम्ही कितीही व्यवस्थित डाएट घेतलं आणि तुमचं पचन जर व्यवस्थित झालं नाही तर त्याचा काहीही उपयोग नाही. तुमच्या खाल्लेल्या अन्नाचं पचन नीट नाही झालं, ते चरबीमध्ये कन्व्हर्ट व्हायला मदत होते आणि त्याने मेटाबॉलिझम स्लो होतं. डायजेशन आणि मेटाबॉलिझम या 2 गोष्टी तुमचा वेट लॉस करण्यासाठी अतिशय महत्वाच्या आहेत. त्यामुळे हे नक्की लक्षात ठेवा की तुम्हाला दही किंवा ताक रोजच्या जेवणामध्ये इनस्पाइट ऑफ एनी सीझन तुम्हाला हे घ्यायचं आहे. तुम्ही नेहमी ताजं लावून घ्या, रोजच्या रोज ताजं लावून घ्या. आदमुरं दही खाऊ शकता आणि थंड खायचं नाही, आंबट खायचं नाही. या 2 गोष्टी जर पाळल्यात तर हे प्रोबायोटिक्स तुमचं वेट लवकर कमी करायला मदत करतील. आणि अर्थातच प्रोबायोटिक्स बरोबरच दही आणि ताक यामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम यांचं उत्तम कॉम्बिनेशन असतं आणि म्हणूनच पोट व्यवस्थित भरलेलं राहतं. तुम्ही यामध्ये दही रायता घेऊ शकता, चटणी दह्यामध्ये कालवून घेऊ शकता. असे भरपूर प्रकार आहेत आणि एक मोठा ग्लास पातळ ताक, थोडीशी जिरेपूड टाकून घेऊ शकता. तर हे 5 बदल महत्वाचे उद्यापासूनच तुमच्या जेवणामध्ये करा आणि 1 महिन्यानी मला रिझल्ट नक्की सांगा. मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला किती फायदा झाला आणि तुमच्या मेटाबॉलिझमनुसार, तुमच्या बॉडी टाईपनुसार आणि तुमच्या पॅथॉलॉजिकल कंडिशननुसार तुम्हाला 1 महिन्यामध्ये हे जर तुम्ही 5 बदल केले तर 3 ते 5 किलो अगदी आरामात कमी करू शकता. आणि अर्थातच सगळ्यात शेवटची पण यासोबतच रोज 45 मिनिटाचा तुमचा एक्सरसाइज किंवा वॉकिंग हे अजिबात विसरू नका. व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी चॅनल पटकन सबस्क्राईब करा. धन्यवाद.